श्री क्षेत्र मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आहे। येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे, तर जवळच बारामाही वाहणारा धबधबा आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ। तर आज आपण आहोत श्री क्षेत्र मार्लेश्वर या ठिकाणी। हे मंदिर सह्याद्रींच्या कड्यांवर असलेलं आणि निसर्गाच्या कुशीत दडलेलं एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। येथे पोहोचण्यासाठी आपल्याला डोंगर रांगा, दऱ्या आणि नयनरम्य घाटातून प्रवास करावा लागतो। तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून या ठिकाणाची संपूर्ण माहिती मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मार्लेश्वरला जाण्यासाठी कोल्हापूर आणि रत्नागिरी वरून नियमित एसटी सेवा उपलब्ध आहे। त्याचबरोबर रत्नागिरीवरून मार्लेश्वर हे अंतर अंदाजे 60 किलोमीटर आणि कोल्हापूरवरून मार्लेश्वर हे अंतर 90 किलोमीटर इतकं आहे। मार्लेश्वर गावापासून सगळ्यात जवळचं शहर देवरुख हे आहे। ते अंतर अंदाजे 18 किलोमीटर इतकं आहे। आम्ही देवरुखलाच वस्ती केली असल्यामुळे जरा उशिराच निघालो। देवरुख ते मार्लेश्वर हा प्रवास तुम्ही अर्ध्या तासात करू शकता। या प्रवासात आम्ही निसर्गाची खरी मजा अनुभवत मार्लेश्वरला पोहोचलो। या ठिकाणी पार्किंगची उत्तम सोय उपलब्ध आहे। या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी खूप सारी छोटी छोटी दुकानं आहेत। इथे तुम्हाला कोकणातील मेवा आणि मालवणी पदार्थ मिळू शकतात। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पोटभर जेवणाची उत्तम सोय करून ठेवलेली आहे। मुख्यतः झुणका भाकर, जी तुम्हाला 50 रुपये प्रति प्लेट मिळून जाईल। डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते। तेथून साधारण 1 किलोमीटरचा चढ असून सुमारे 400 पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते। पावसाळ्यात आपल्याला पायऱ्या चढत असताना खूप सारे छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात। मंदिराकडे जाताना अशा प्रकारची छोटी छोटी सरबताची आणि कोकणी मेव्याची दुकानं आहेत। त्याचबरोबर प्रसादाचं सामान सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळेल। मारळ गावचा देव म्हणजेच मार्लेश्वर, म्हणूनच मार्लेश्वर हे नाव झाले। मार्लेश्वर हे स्थान स्वयंभू असून इथे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे। मुख्य मंदिर गुहेमध्ये असून गुहेमध्ये एकूण 2 शिवलिंग आहेत। एक म्हणजे मार्लेश्वर आणि दुसरं मल्लिकार्जुन, त्यामुळे 2 नंदी दिसून येतात। आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। गुहेत पूर्णपणे अंधार असतो आणि तो अंधार समईच्या ज्योतीने उजळून निघतो। या गुहेला हा एकच दरवाजा आहे। त्याच दरवाजाने आपण आत किंवा बाहेर जाऊ शकतो। दुपारी 12 वाजता या ठिकाणी आरती असते आणि त्या आरतीचाही लाभ आम्हाला घेता आला। गुहेच्या बाहेर आपल्याला 2 गणपती दिसून येतात। मंदिराजवळच एक कुंड आहे। त्या कुंडाला गंगा कुंड असं म्हणतात। त्याला फक्त 4 पायऱ्या असून उन्हाळ्यात याचं पाणी शेवटच्या पायरीच्या खाली जात नाही आणि पावसाळ्यात वरच्या पायरीच्या वर पाणी येत नाही आणि शिवलिंगाला रोज याच पाण्याचा अभिषेक केला जातो।
या ठिकाणी जानेवारीमध्ये मकर संक्रांतीला खूप मोठी यात्रा भरते। त्यावेळी इथे शिवपार्वतीचा विवाह सोहळा पार पडतो। श्रीदेव मार्लेश्वराचा विवाह कोंडगाव साखरपा मधील श्रीदेवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो। कोंडगाव साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्रीदेवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते। त्या दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते। मंदिराच्या मागच्या बाजूस आपल्याला दिसतो तो म्हणजे धारेश्वर धबधबा। पावसाळ्यात तर ह्या धबधब्याची उधळण पाहून मन हरवून जातं। धबधब्याचा आवाज, पाण्याची उधळण आणि सभोवतालची हिरवाई हे दृश्य म्हणजे खऱ्या अर्थाने सह्याद्रीचं अप्रतिम सौंदर्यच। या ठिकाणी खूप माकडं असल्यामुळे जर आपल्या सोबत काही सामान असेल तर चारी बाजूला लक्ष ठेवावं लागतं। तर मित्रांनो, मार्लेश्वर मंदिर आणि धारेश्वर धबधबा हे खरंच सह्याद्रीच्या रत्नांपैकी एक रत्न आहेत। इथं आलं की निसर्ग आणि अध्यात्माचा संगम अनुभवायला मिळतो। तर नक्कीच तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बोला हर हर मार्लेश्वर।